दंडवत हो. स्वामींना त्यांनी विचारलं, जी ते कैसी अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती कसं काय होते बरं? स्वामी सांगतात, यावरी गोसावी विद्यामार्ग निरूपिला. विद्यामार्ग प्रकरण स्वामींनी निरूपण केलेलं आहे. एकी विद्या. आता विद्यामार्ग प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेले की एकी विद्या. आता या विद्यामार्ग प्रकरणाचे काय आहेत? 5-5 थोवे आहेत, म्हणजे 5-5 वचनांचा समूह आहे. पहिल्या 5 वचनांमध्ये विद्यांची संख्या सांगितली. एकूण विद्या किती आहेत? एकूण देवता किती आहेत? 81 कोटी 1,15,10,000. म्हणजे एवढ्या देवता आहेत, म्हणजे एवढ्या तर विद्या आहेच आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून एक विद्या ऍड करायची, ब्रह्मविद्या. म्हणजे किती झाले एकूण विद्या? 81 कोटी 1,15,00,000. 11 विद्या विद्यामार्गामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वामी सांगतात एक विद्या, 2 विद्या. आता आपली अन्यव्यावृत्ती पाठ असेल तर उच्चाधिक्रमे आपल्याला खाली यायचं आहे. शेवटचं वचन काय? चैतन्यापर परमेश्वर. त्याची ती एक विद्या. खाली कोण आहे? चैतन्य, माया आणि विश्वदेवता यांच्या मिळून किती झाल्या? एक विद्या, 2 विद्या. पुढे अष्टभैरव आहेत, किती झाले? 8 विद्या. एक विद्या, 2 विद्या, 8 विद्या. 1,15,00,000 विद्या. म्हणजे कोण आला आता त्याच्यामध्ये? 1,15,00,000 शेषशय्या आणि 9 कोटी कोण आहेत? ब्रह्मादिक, ब्रह्मा विष्णू महादेव यांच्या विद्या. आलं लक्षात तुमच्या? एक विद्या कुणाची? नाही, पहिली एक विद्या ब्रह्मविद्या आहे, म्हणजे कोणाची? परमेश्वराची विद्या. 2 विद्या म्हणजे चैतन्य, माया आणि विश्वदेवता. 8 विद्या कोणाच्या? अष्टभैरवाच्या. 1,15,00,000 विद्या कोणाच्या? शेषशय्या म्हणजे 1,15,00,000 आणि 9 कोटी म्हणजे ब्रह्मादिक, जे ब्रह्मा विष्णू महादेव त्यांची. 72,00,000 विद्या म्हणजे 72,00,000 विद्या. 72 कोटी विद्या. 72 कोटी विद्या म्हणजे खालील 4 स्थानीचे जे देवता आहेत, स्वर्ग, अंतराळ, अष्टदेव आणि कर्मभूमी. तुम्हाला जर का अन्यव्यावृत्ती प्रकरण पाठ असेल तर हा विषय लगेच समजून जाईल तुम्हाला. पाठ नसेल तर आधी तो विषय समजून घ्यावा लागेल. जसं इथे सांगितलेलं आहे, आपण अन्यव्यावृत्ती बघितली ना मागे. पहिल्या स्थानीचे देवता किती आठवतात काही? पहिल्या स्थानीचे देवता एकूण 9 स्थानीचे देवता आहेत. 81 कोटी 1,15,00,000. पहिल्या स्थानीच्या देवता आहेत 13 कोटी. दुसऱ्या स्थानीच्या 13 कोटी. तिसऱ्या स्थानीच्या 13 कोटी. म्हणजे पहिल्या 3 स्थानीच्या देवता जर का विचारलं तर किती सांगायच्या त्या? 13 कोटी 13 कोटी. समजलं? मग तिसऱ्या स्थानीच्या देवता किती आहेत? पहिल्या स्थानीच्या, दुसऱ्या, तिसऱ्या, पहिल्या. म्हणजे पाठ झाला तुमचा. लक्षात आलं? तुमचं पाठ आहे का? गरिमा गार्गी. 4थ्या स्थानीच्या किती देवता आहेत? आठवतं? हा नाही रे, 2 कोटी कमी झाले काय? 33 कोटी देवता आहेत. हे बोट सगळ्यात महाग आहे. 33 कोटी देवता 4थ्या स्थानीच्या. आणि 5व्या स्थानीचं बोट छोटं आहे, मग ते किती आहे? 9 कोटी देवता. 5व्या स्थानीच्या देवता 9 कोटी. म्हणजे पहिल्या स्थानीचे देवता किती? 4थ्या, 5वं, दुसरं, तिसरं, पहिलं, 5वं, 4थं. पाठ झालं बरं का तुमचं. हे 81 कोटी 1,15,00,000 देवता आहेत. आता याचे 3 भाग करायचे. 81 कोटी एक वेगळं, 1,15,00,000 वेगळं आणि 10 देवता वेगळ्या. आता आपण 81 कोटी देवतांचं गणित बघितलेलं आहे. आता किती बाकी आहेत? 81 कोटीचं देवतांचं गणित बघितलं. 81 कोटी 1,15,00,010 असे विभाग केले आपण. 3 विभाग झाले. 81 कोटी देवता या 5 बोटांमध्ये आपण मोजल्या बरं का. 81 कोटी किती? 4थ्या स्थानीला, 5व्या स्थानीला, पहिल्या,
आता हे कितवं ठिकाण आहे? 6वं. 5 बोटं झाले, 6वं. 6व्या स्थानाला 1.25 लक्ष देवता आहेत. 6वं आणि 1.25 लक्ष आहे ना, मॅचिंग आहे ना. म्हणजे आपल्याला 6वं म्हटलं की 1.25 लक्ष आलं पाहिजे. 1.25 लक्ष म्हटलं की 6वं स्थान. आणि 7व्या स्थानीला किती देवता आहेत? 8 देवता आहेत. अष्टभैरव. 7, 8 है ना. आपण म्हणतो 7-8 दिवस, 7-8 महिने वगैरे असा आपला उल्लेख असतो. 7-8 लोक येणार आहोत आम्ही. म्हणजे 7 आणि 8चं गणित आहे, गाठ आहे. तर 7 म्हटलं की 7व्या स्थानीचे देवता किती? 8 म्हणायचं. आणि 9व्या स्थानीला 1 देवता आणि 10व्या स्थानीला 1 देवता. 81 कोटी 1.25 लक्ष आणि 10, 8 आणि ह्या 2 देवता. आता तुमच्या लक्षात आलं का 6व्या स्थानीचे देवता किती आहे? 1.25 म्हणायचं. 6वं 1.25 हे पाठ नाही करायचं, फक्त लक्षात ठेवायचं असं वेगळ्या पद्धतीने. आणि 7व्या स्थानीच्या देवता किती? 8. 9व्या स्थानीची देवता 1. 10व्या स्थानीची देवता 1. 10व्या स्थानीची का 9व्या? 8व्या स्थानीची देवता 1 आणि 9व्या स्थानीची देवता 1. अशा पद्धतीने हे काय झालं? अन्य व्यावृत्ती प्रकरणातील सकळ देवतेंची संख्या झाली. याच्यावरूनच विद्या मार्ग आहे की परमेश्वराच्या विद्येला आपण थोडं बाजूला ठेवू. आता हे एक विद्या आणि एक विद्या आहे ना. 8वं आणि 9वं स्थान आहे हे. म्हणजे हे मिळून 2 विद्या, 8 विद्या, 1.25 लक्ष, 9 कोटी विद्या आणि सगळे मिळून 72 कोटी विद्या. म्हणजे आता आपण उच्चाधिक्रमे खाली आलो. आता आपण नीचाधिक्रमे जाऊ. 72 कोटी, 9 कोटी, 1.25 लक्ष, 8 देवता, 1 आणि 1 देवता. असं आपल्याला ते आलं पाहिजे. आता घरी जाताना असं करतच जायचं बरं का. तुम्हाला लोक वेडे म्हणतील वगैरे रस्त्यामध्ये, यांचं काहीतरी नुकसान झालं वाटतं व्यवसायात. परंतु आपण ते घरी जाईपर्यंत पाठ झालं पाहिजे. अर्थातच या गोष्टींसाठी जास्त वेळ द्यायचा नाही. विद्यामार्ग झालं, संहार, संसरण हे लगेच पाठ करून मोकळं करायचं. कारण आपलं जास्तीत जास्त मुखामध्ये देवाचं नाव असलं पाहिजे. रस्त्याने जाताना करत जायचं नाही, कारण प्रवासामध्ये आपल्या मुखात देवाचंच नाव असलं पाहिजे. म्हणून इथे आता तुमच्या लक्षात आलं की 5व्या स्थानीचे देवता किती आहेत? बोट समोर घ्या तुम्ही असे. 9 कोटी. 4थ्या स्थानीच्या, 6व्या स्थानीच्या, 7व्या स्थानीला, 9व्या, 8व्या, 3ऱ्या, 1ल्या, 2ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या. पाठ झालं बरं का तुमचं. तुम्हाला आलं हे. आता याच्यावरून विद्या मार्ग आपल्याला कळतो की 1 विद्या, 2 विद्या, 8 विद्या, 1.25 लक्ष, 9 कोटी विद्या आणि 72 कोटी विद्या. म्हणजे खालील चौसानी स्वर्ग, अंतराळ, अष्टदेवनी आणि कर्मभूमीची देवता. अन्य व्यावृत्ती प्रकरण पाठ करून घ्या चांगलं आणि डोळ्यासमोर तो सर्व आणा ते. तसंच विद्यामार्ग प्रकरण तुमच्या लक्षात येईल. आता या पहिल्या 5 वचनांमध्ये एकूण विद्या किती हे सांगितलेलं आहे. स्वामींनी किती सुटसुटीत करून सांगितले आपल्याला. आता पुढच्या वचनांमध्ये ते सांगतात की 1 विद्या कोणाची आहे, 2 विद्या कोणाच्या आहेत, 3 विद्या, 8 विद्या कोणाच्या आहेत हे आम्हाला माहिती नाही आहे. मग ती शंका करायची, 1 विद्या ती कोणाची? न 1 विद्या ते ब्रह्मविद्या. 1 विद्या ती कोणाची विद्या आहे? ब्रह्मविद्या. ब्रह्म म्हणजे काय? व्यापक. व्यापक कोण आहे? परमेश्वरच आहे. ज्यांनी व्यापलेला आहे त्यांना व्यापक म्हणतात आणि जे व्यापल्या गेलेले त्यांना व्याप्य असं म्हणतात. जीव, देवता, प्रपंच हे सगळे व्यापल्या गेलेले आहेत आणि सगळ्यांना कोणी व्यापलेलं आहे? ज्यांनी कोणी व्यापलेले ते आहेत परमेश्वर. परमेश्वराने सगळ्यांना व्यापलेलं आहे. म्हणून त्यांना जसं तसं काय म्हणतात? ब्रह्म असं म्हटलं जातं. ब्रह्म असं विश्वदेवतेला म्हटलं जातं, एका ब्रह्मांडाला व्यापलं म्हणून. ब्रह्म असं मायेला म्हटलं जातं, अनंत ब्रह्मांडाला व्यापलं म्हणून. ब्रह्म असं सद्ब्रह्मालाही म्हटलं जातं आणि त्यांनी सगळ्यांना व्यापलं म्हणून. आणि त्यांनाही व्यापून उरले परमेश्वर स्वरूप म्हणून. जसं तसं परमेश्वराचं स्वरूप हे व्यापक जसं तसं आहे.
म्हणून ब्रह्मविद्या ती कोणाची? ब्रह्म जे परमेश्वर त्याची विद्या, ते ब्रह्मविद्या. द्विधा शांभव, आता दोन विद्या कोणाच्या आहेत? द्विधा म्हणजे दोन विद्या, शांभव म्हणजे ज्यांच्या सुखामध्ये सुखाचा संभव अधिक आहे त्यांना शांभव असं म्हणतात. इतर देवतेंच्या फळसुखापेक्षाही चैतन्य माया आणि विश्वदेवतेंच्या फळामध्ये अधिक सुखाचा संभव आहे, म्हणून त्यांना शांभव असं म्हटलं जातं. जिथे अधिक सुख आहे त्याला शांभव म्हणता येतं. तशा पद्धतीने ह्या दोन देवतेंच्या फळांमध्ये सुखाचा संभव अधिक. अष्टदा शाक्तेय, 8 विद्या त्या कोणाच्या? न शाक्तेय म्हणजे अष्टभैरवाच्या विद्या. त्यांच्याकडे शक्तींचा संग्रह आहे. अष्टमा सिद्धी ज्याला म्हटलं जातं, अणिमा, महिमा, गरिमा वगैरे जे काही सांगितलेलं आहे त्या शक्तींचा त्यांच्याकडे जास्त प्रभाव आहे त्यांच्याकडे, म्हणून त्यांना शाक्ते असं म्हटलेलं आहे. ते 8 विद्या त्या अष्टभैरवांच्या. 1.25 लक्ष नवकोटी महानव, 1.25 लक्ष नवकोटी, ते 1.25 लक्ष शेषशय्या नारायण आणि 9 कोटी विद्या म्हणजे ब्रह्मादिक जे आहेत त्यांच्या विद्या, त्यांना काय म्हटलं? महानव म्हटलेलं आहे. आणि खालील चौस्थानीच्या देवतेंच्या विद्येला काय म्हटलं? आणव म्हटलेलं आहे. यांची बघण्याच्या म्हणजे ह्या देवतेंपेक्षा ज्या उच्च देवता आहेत त्या महानव आहेत, आणि महानवापेक्षा ज्या नीच देवता आहेत म्हणजे खालील देवता आहेत त्यांना आणव असं म्हटलेलं आहे. आणव आणि महानव मध्ये अजूनही भरपूर भेद आहेत त्या फळियांच्या बघण्यामध्ये वगैरे वगैरे. तर तुर्तास आपल्याला काय करायचं आहे की आणव महानव हे एक लक्षात घ्यायचं आहे तुर्तास. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आणव, महानव, शाक्तेय, शांभव असे एकूण किती 5 वचनं सांगितलेली आहेत, परंतु आपल्याला 4च वचनं बघायची आहेत. आणव म्हणजे खालील चौस्थानीच्या देवता 72 कोटी देवता. महानव म्हणजे 9 कोटी 1.25 लाख देवता. आणव, महानव, शाक्तेय म्हणजे अष्टभैरव. आणव, महानव, शाक्तेय आणि शांभव म्हणजे विश्वदेवता आणि माया देवता. आता हे तर पाठ होईल ना. हे 50 वेळा म्हटलं की तुमच्या मुखामध्ये ते वाक्य बसतं. आणव, महानव, शाक्तेय, शांभव. बोला बरं. आणव, महानव, शाक्तेय, शांभव. म्हणजे देवाने सुद्धा त्याचं ते यमक जोडलेलं आहे. ते एकदा म्हटलं तुम्ही, एकदा लक्षात आलं की लगेच लक्षात येतं. म्हणजे आता आम्हाला हे आठवावं नाही लागत. एक म्हटलं की पुढचं येऊन जातं त्याच्यामध्ये. आता आणव, महानव, शाक्तेय, शांभव, अन्य व्यावृत्ती आणि युग विद्या मार्ग या दोन्ही वचनांचा आपल्याला एकमेकांसाठी उपयोग होतो. त्याच्यातनं देवतेंची संख्या कळते, देवतेंची स्थानं कळतात, आणि मग विद्या मार्गामध्ये ती विद्या कोणाची कुठली आहे आणि त्यानुसार त्यांना काय काय म्हटलेले आणव, महानव, शाक्तेय, शांभव हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आता या ठिकाणी परत आपण 10 वचनं बघितली की एक विद्या ते ब्रह्मविद्या, द्विधा शांभव, अष्टदा शाक्तेय, 1.25 लक्ष नोकडी महानव, 72 कोटी आणव. एकूण किती वचनं झाली? आता पहिली 5 आणि ही 5 किती झाली? 5 नी 5 10 वचनं झाली. आता ह्या ज्या देवतेच्या विद्या आहेत त्या किती आहेत हे पण कळालं, आणि कोणाची विद्या हे पण कळालं. आता ह्या विद्या देवता काय करतात? जीवाला देतात. तर त्या विद्या जीवाला कशाद्वारे देतात? जसं आता आपण चहा देतो, कशात देतो? विचार करून सांगताय तुम्ही? कपामध्ये देता ना. जेवण कशात देतो? ताटात देतो. म्हणजे जे जे पदार्थ वस्तू ते देण्याची एक पद्धत आहे. तसं दातृत्व करत असताना तुम्हाला ते दातृत्व कशा आधाराने दिल्या जात आहे, तुमच्याकडे ठेवताना कशाद्वारे ठेवलं जात आहे की चहा दिला कपामध्ये, पण तो ठेवायचा कुठे आहे? टेबलावर ठेवायचा आहे, टिपॉयवर ठेवायचा आहे. ताट कशावर ठेवायचं आहे? पाटावर ठेवायचं आहे किंवा जमिनीवर ठेवायचं आहे. म्हणजे ते ठेवण्याचं काहीतरी ठिकाण पण असलं पाहिजे. तसं देवता आपल्याला विद्या त्यांच्यात देतात, पण ते आपल्याकडे देवतेचं असं काय आहे? कारण की जीव स्वरूप जे आहे ते देवाचं आहे. आपण जरी देवाला शरण नाही गेलो तरी सुद्धा आपलं जीव स्वरूप कोणाचं आहे? कुणासाठी म्हणून आहे? ते देवासाठी समर्पित आहे. तुम्ही जेव्हा केव्हा समर्पित व्हाल तेव्हाच व्हाल, परंतु ते यायला गेल्याला कोणाला जीव स्वरूप आपलं देता येत नाही बरं का.
तुम्ही देऊ म्हटलं तरी देता येत नाही। बरं, देवतेला आपलं जीव स्वरूप दिसतच नाही, देवता जीवाला बघू शकत नाही, कोणीच जीवाला बघू शकत नाही। अप्रोक्ष ज्ञानापासून बघणं सुरू होतं। एक तर परमेश्वर जीवाला बघू शकतात किंवा अप्रोक्ष ज्ञानापासून पुढेचे जे ज्ञानी आहेत ते जीव स्वरूपाला बघू शकतात, बाकी कोणी जीव स्वरूपाला बघू शकत नाही। माया सुद्धा जीव स्वरूपाला बघत नाही, ती अविद्येला बघून म्हणते इथे जीव आहे, ती अविद्येला बघते आणि अविद्या जीवाला लागलेली आहे। तसं बाकीच्या ज्या देवता आहेत त्या सुद्धा जीव स्वरूपाला बघू शकत नाहीत। मग त्या संहार रचनेकाळी, या सृष्टीची जेव्हा रचना झाली त्या रचनेकाळी जीवाला मळ लावल्या गेले आणि ते मळ त्या त्या देवतेच्या नावाने लावल्या गेलेले आहेत। हे सगळे मळ भैरव स्वरूपातल्या प्रपंचातनं तयार झाले आणि भैरव स्वरूपातनं ते त्या तम मायेच्या स्वरूपातनं जीव हरित मायेच्या स्वरूपात आला आणि हरित मायेच्या स्वरूपामध्ये त्या मळ रचनेची निर्मिती झालेली आहे। त्याच ठिकाणी ते सगळे मळ त्या जीवाला लागले गेले आणि त्या त्या मळाच्या आधाराने ती देवता त्या जीवाला बघते की इथे जीव आहे। जीवाला सुख दुःख जे देते, आपल्याला जे सुख दुःख मिळतात ते कोण देतं माहिती आहे तुम्हाला? देव देत नसतात बरं का। आपल्या डोक्यामध्ये काय आहे की आम्हाला देवाने असं दुःख का दिलं, मुळात ते दुःख तुम्ही जोडून ठेवलेलं आहे। आता जर का पंक्तीला आपण गेलो आणि पंक्तीला आपणच पदार्थ बनवून ठेवलेले आहेत, मग आता ताटामध्ये काय वाढल्या जाईल? बनवलेलंच वाढल्या जाईल की नसलेले पदार्थ वाढले जातील? जे तुम्ही आती बनवून ठेवलेले आहेत तेच पदार्थ वाढायला येणार आहे। तसं तुम्ही जे दुःख आणि सुख जोडून ठेवलेले आधीच हे संग्रहित आहे आपल्याकडे, तेच आपल्याला इथे भोगायला मिळतं। आणि ते कोण भोगवतं? देव तुम्हाला सुख दुःख भोगवत नाहीत, कर्म भोगवत नाहीत, हे सगळं देवता भोगवतात। आणि देवता मळाच्या आधाराने तुम्हाला दुःख देतात, मळाच्या आधाराने तुम्हाला सुख देतात। जसं तुम्हाला एखाद्या याच्यातनं बोर्डातनं तुम्हाला लाईट घ्यायची आहे, कनेक्शन घ्यायचं, तुम्हाला काय करावं लागतं? त्या शॉकेटमध्ये ते पिन टाकावी लागते आणि मग ते करंट, ते कनेक्शन आहे। तशा पद्धतीने देवतेकडे जे काही दातृत्व करायचं आहे आपल्याला, सुख दुःख विद्या वगैरे जे पण, तर ते आपल्याकडे मळ आहे ते कनेक्शनसाठी, ते मळाच्या आधाराने आपल्याला देते आणि मग ते सगळं काही जे आहे ते आपल्याला भोगायला मिळतं। आता ती देते म्हणजे कुठून देते? तर ते आपणच जोडून ठेवलं। तर ते कुठे जोडलेलं? ते सगळं अविद्येवर आहे। आपण अनंत सृष्टीमध्ये अनंत पाप पुण्यरूप जे कर्म केलेले आहेत ते आपल्याकडे अविद्या नामे जी कुवस्तू लागलेली आहे जीव स्वरूपाला, त्या जीवस्वरूपी असलेल्या त्या अविद्येवर सगळे कर्म उमटत असतात। तुम्हाला आता तो मेमरी कार्ड बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटतं ना की एवढंसं, काय बोलतात त्याला, मायक्रो, एवढूशा मेमरी कार्डमध्ये एवढं कसं काय साठतं? तर सगळ्यात पहिले मेमरी कार्ड जे आहे ते आपल्याकडे अविद्या नामे मेमरी कार्ड आहे। त्याच्या अनंत सृष्टीचे कर्म तिथे आहेत आणि ते अविद्या कधी हँग होत नाही, ते कधी करेप्ट वगैरे काय असतं ना, मेमरी कार्ड होतं तसं होत नाही, काय ते तसंच्या तसं शाबूत राहतं। आणि तुम्ही तमात जाऊन परत इकडे आले तरी सुद्धा ते परत तिथे ते तुम्हाला दिसणार, त्यातले कुठले कर्म डिलीट होत नाहीत बरं का, आपोआप ते तसेच राहतात। म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक देवतेचे फोल्डर आहेत असं समजा। ज्या देवते संबंधी तुम्ही सुखदुःख जोडलं त्या ठिकाणी ते अविद्येवर ते कर्म उमटतं आणि ज्या वेळेला त्याचा भोग येतो त्या वेळेला त्या अविद्येवरच्या कर्माचं प्रतिबिंब त्या देवतेच्या मळावर येतं, ज्या देवतेशी ते कर्म तुम्ही जोडलेलं आहे। तुमचं ते रिचार्ज संपायला आलं की बरोबर तुमच्याच मोबाईलवर कसा मेसेज येतो? दुसऱ्यांच्या मोबाईल का नाही जात मेसेज? कारण की त्या देवतेचा तो मळ आहे, तसं त्या संबंधित ते कर्मभोग आहेत, त्याच्यामुळे बरोबर त्याच देवतेच्या मळावर ते प्रतिबिंबित होतं। त्या देवतेला आत्ताच्या भाषेमध्ये मेसेज जातो, नोटिफिकेशन येतं तिला की तुमच्या कर्म भोगण्याचं वेळ आलेली आहे आणि मग ती देवता ते कर्म सुखरूप आहे का दुःखरूप आहे ते तुम्हाला भोगायला मिळतं। आणि मग तुम्ही म्हणता की आता मी चांगलं होतं, एकदम एकाएकी डोकं दुखायला लागलं, म्हणजे दुःखरूप कर्म देवतेने सुरू केलेलं आहे। हे का मी सांगतोय की कर्माच्या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे। ते माहिती असेल म्हणजे उठसूट आपण देवाला दोष देणं आपलं बंद होऊन जाईल। हे सगळं आपण जोडलेलं आहे, देवाने याच्यात
काहीच नाही, उलट देव म्हणतात की मला हात द्या तुम्ही, मी तुम्हाला याच्यातनं काढतोय. पण आपण काही देवाला हात द्यायला तयार नाही. ते गाडीमध्ये नाही का, आपण गर्दीमध्ये असलो की आपल्याला हात वर काढून ते वरती हँडलला धरलो आपण की आपण सुरक्षित होतो की नाही, परंतु आपल्याला हात काढायलाच जमत नाही, एवढी गर्दी असते. तसं जीव देवता प्रपंचाच्या ह्या कर्मामध्ये आपण एवढे अडकलेलो आहोत की आमच्या स्वामींनी सारंग पंडितांना श्रीकर दिला, एल्लाईसांना श्रीकर दिला, तसं श्रीकर आमच्याकडे पण केलेला आहे, परंतु त्यापर्यंत आपला कर जो आहे तो पोचत नाहीये, कारण एवढी गर्दी आहे कर्मांची. मग देव आपल्याला याच्यातनं काढत आहेत, परंतु आपल्याला त्याच्यातनं निघता येत नाही. तर अशा पद्धतीने हे कर्म ते अविद्येवर उमटतात आणि अविद्येवरचा प्रतिबिंब त्या देवतेच्या मळावर येतं आणि मग ती देवता आपल्याला मळाच्या आधाराने सुख दुःख देते किंवा विद्येचं दातृत्व आपल्याला करत असते. म्हणून इथे शंका दिली की या विद्येचा संचार देवता कशाच्या आधाराने करते ना, विषयाधार वेद. आता इथे आपण बघितलं की विद्या मार्गाची सुरुवात उच्चाधिक्रमे झालेली आहे, म्हणजे किती विद्या आहेत हे सांगितलं उच्चाधिक्रमे. त्यानंतर त्या विद्या कोणाच्या आहेत ते सुद्धा उच्चाधिक्रमे सांगितलं, परंतु त्या विद्येचा संचार देवता कशाधाराने करते हे मात्र नीचाधिक्रमे सांगितलेलं आहे. विषयाधार वेद म्हणजे या एकूण किती देवता बघितले आपण, एकूण मिळून देवता किती झाल्या, 72 कोटी देवता. यांच्या मळाला विषय म्हटलेला आहे. आता परत अजून एक अभ्यास, 98 99 शाक्य शांभव हे तर पाठ करायचंच आहे तुम्हाला. कितव्या स्थानाला किती देवता हे पण पाठ करायचं आहे. दुसरा अभ्यास. आणि तिसरा अभ्यास, आता देवतेंच्या मळांची नावं काय आहेत. ह्यांच्या मळांचं नाव आहे विषय. 72 कोटी देवतेंच्या मळाचं नाव आहे विषय. 1.25 कोटी देवता जे आहेत ब्रह्मादिक शेषशय्या, त्यांच्या मळाचं नाव आहे काय, विषय इंद्रिय अंतकरण. आता हे कसं लक्षात ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. विषय इंद्रिय अंतकरण देह आणि विदेह, फक्त हे तुम्हाला हे जे फोल्डर आहेत 72 कोटी देवता, 1.25 कोटी देवता, 8 देवता आणि या 2 देवता, विषय इंद्रिय अंतकरण देह आणि विदेह. आता एखादा विषय असतो, लक्षात कसं ठेवायचं हे क्रम याचा, जसं मी हस्तीच्या दृष्टांतामध्ये क्रम कसा लक्षात ठेवायचा, एकाने हत्तीचा पाय बघितला, पायाच्या पुढे काय असतं, हत्तीचं सोंड असते, एके सोंड देखील, सोंडेच्या वर काय आहे, एकाने कान बघितला, कानाच्या मागे काय पाठ आहे, पाटाच्या खाली काय आहे, पोट आहे, एकाने पोट बघितलं, आणि शेवटी काय आहे, असा हस्तीचा दृष्टांत. एके पाव देखील, एके सोंड देखील, एका कानू देखील, एके पाठ देखील, एका पोट देखील, एकाने शेपूट बघितलं, पूस देखील. तसं इथे एखादा विषय आहे तो तुमच्या इंद्रियाला आवडत असतो. म्हणजे एखादी वस्तू आहे कुठली पण, ती तुमच्या डोळ्याला आवडते. एखादं संगीत आहे तुमच्या कानाला आवडतं. कान डोळे हे काय आहे, इंद्रिय आहेत. एखादा विषय तुमच्या इंद्रियांना आवडतो आणि तो अंतकरणामध्ये ठसतो की हीच वस्तू घ्यायची आपल्याला. विषय इंद्रिय अंतकरण आणि मग देह म्हणजे त्याचा उपयोग आपण घेतो, आणि विदेह म्हणजे त्याचा नंतर त्याग करतो. हे मी वेगळ्या पद्धतीने समजवलंय बरं का, तुम्ही लक्षात घ्यायचं. हे विषय इंद्रिय अंतकरण मग देह आणि मग विदेह, नंतर मग त्याचा आपण त्याग करतो. तर हे 72 कोटी देवतांच्या मळाला विषय म्हटलं, यांच्या मळाला इंद्रिय म्हटलं, यांच्या मळाला अंतकरण म्हटलं, विश्वदेवतेच्या मळाला देह म्हटलं, मायेच्या आद्य मळाला विदेह असं म्हटलेलं आहे. आता खालील चौस्थानीचे देवता काय करतात, विषयाधार वेध आपल्या विषय नावाच्या मळाच्या आधाराने आपल्याला सुखदुःख देतात. त्याच्यानंतर पुढे येतं इंद्रिय, म्हणजे इंद्रियाधार वेध. आता वचन तुम्ही तयार करायचे. विषयाचं वचन कसं तयार होईल, विषयाधार वेध. इंद्रियाचं वचन कसं तयार होईल, धार वेद. अंतकरणाचं वचन देहाधार वेद, विदेहाधार वेद. एक वचन लक्षात घेतलं, पुढचे 5ही वचन तुमच्या डोळ्यापुढे येतात. अशा पद्धतीने यांनी आपल्या इंद्रिय मळाच्या आधाराने विद्येचा संचार केला. यांनी अंतकरण नावाच्या मळाच्या आधाराने विद्येचा संचार केला. यांनी
देह नावाच्या आपल्या मळाच्या आधाराने विद्येचा संचार केला आणि यांनी आद्य मळाच्या आधाराने मायेने केलेला आहे. आता ही जी वचनं आहेत, एकूण वचनं विषयाधार वेद, इंद्रियाधार वेद, अंतकरणाधार वेद, देहाधार वेद, विदेहाधार वेद आणि पुढे येतं केवळाधार वेद. आता याच्यामध्ये एक वचन वाढलं. मगाशी शांभव किंवा दोन विद्या म्हणजे माया आणि चैतन्य देवतेंची युती होती मागच्या वचनांमध्ये. आता ती युती राहिली नाही. आता देह आणि विदेह असं त्यांच्या मळाचे दोन नावं वेगवेगळी झालेली आहेत. आता म्हणून इथे तिसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये 16 वचनं झाली. 15 वचनं झाली पाहिजेत, पण ती वचनं किती झाली? 16 वचनं झाली. आता 16वं वचन आहे परमेश्वराची जी ब्रह्मविद्या आहे ती कशाधारे दिल्या जाते. कारण की परमेश्वराचा कुठलाही मळ आपल्याकडे नाही आहे. मग काय आहे ना, केवळाधार वेद म्हणजे ईश्वराच्या संदर्भामध्ये जी कणव आपण जोडली, अधिकार जोडला, तुम्ही जे काही सेवा दास्य करता, जे काही आचरण करता, विधी करता, देवानी सांगितलेले, त्याच्याने तुमच्या जीवस्वरूपी, आमच्या जीवस्वरूपी एक अधिकार, योग्यता आणि कणव ही जोडल्या जाते आणि त्या आधाराने परमेश्वर आपल्याला दातृत्व करतात. ती कणव जोडलेली नसेल तर आपल्याला मिळत नाही परमेश्वराचं दातृत्व. कारण कुठे द्यायचं? जसं तुम्ही मार्गात जर का राहिलात वगैरे की तिथे कसं असतं की चहाचं पाळं असतं, पण चहाचं पाळं सगळं तयार आहे, पण ग्लास मात्र तुम्हाला न्यावा लागतो, कप तुम्हाला तुमचा न्यावा लागतो. ते तिथं सगळं तयार आहे, पण तुमच्याकडे ग्लास किंवा कप नसेल तर तुम्ही कशात घेणार ते? एरवी जेवण असेल तुम्ही हातामध्ये घेऊ शकता कसं तरी, चहा असा हातात घेता येतो का? नाही घेता येत. म्हणजे त्याला ते पात्र लागतं. तसं परमेश्वराचं दातृत्व आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण पात्र असावे लागतो. वेगळं काही पात्र आणायचं नाही. आपलं जीवस्वरूप हेच पात्र आहे आणि ते योग्य असावं लागतं. आणि ते योग्य कशामुळे होता? तुम्ही जर का देवाने सांगितलेला विधी केला तरच तुम्ही योग्य होता. तुम्ही जर का सटरफटर इतर गोष्टी करत राहिलात, देवाने न सांगितलेले मानव तत्वज्ञानातच ज्या गोष्टी नाहीत त्या तुम्ही करत राहिले तर तुमची योग्यता वाढत नाही, अधिकार वाढत नाही, काही वाढत नाही. म्हणून इथे ते जीवस्वरूपी ते कमवावं लागतं. त्याला म्हणतात केवळाधार वेद. केवळ जीवस्वरूपी जो ज्ञाना प्रेमाचा अधिकार, तयाधार वेद म्हणजे त्या ज्ञाना प्रेमाचं दातृत्व परमेश्वर आपल्याला करतात. आता अशा या विद्येंची प्राप्तता झाल्यानंतर पुढे काय होतं? देवतांनी जर का विद्या दिल्या किंवा विद्या आपल्याला प्राप्त झाल्यानंतर पुढे काय होतं? विषय वेधे विषयाची प्राप्ती. आता परत नीचाधिकरणे सांगतात विषय वेधे. आता मागच्या वचनामध्ये विषयाधार वेद, विषय कशाला म्हटलं? इंद्रिय, अंतकरण, देहविदे कशाला म्हटलं? मळाला म्हटलेलं आहे. आता या वचनामध्ये विषय असं 2 वेळा आले. विषय वेधे विषयाची प्राप्ती. पहिल्या वचनाच्या पहिल्या पदामध्ये जे विषय आलं त्यामध्ये पिंडस्थेला विषय म्हटलंय आणि वचनाच्या पुढच्या पदात विषया वेधे विषयाची प्राप्ती या ठिकाणी विषय असं ब्रह्मांडस्थेला म्हटलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये सकळ देवतेंच्या पिंडस्थ आहेत. एकूण देवता किती? 1,10,00,000 आणि एकूण पिंडस्थ किती मग? 81,10,00,009. देवता 10 आहेत पण पिंडस्थ किती? 9. म्हणजे कोणाची पिंडस्थ नाहीये? मायेची पिंडस्था. मायेचा काय आहे आपल्याकडे? संलग्न आहे. म्हणजे एकूण पिंडस्था ज्या आहेत त्या 81,10,00,009 पिंडस्था आहेत आणि याच्यामध्ये त्या प्रत्येक पिंडस्थेची जेव्हा ज्या देवतेची विद्या आपल्याला होते त्या देवतेची पिंडस्था सर्वप्रथम प्रकाशमान होते, दिसते. समजा कर्मभूमीच्या देवतेची विद्या झाली की कर्मभूमीच्या देवतेची जी पिंडस्था आहे ती आपल्याला तिचं दर्शन होईल त्या विद्यावंताला. आणि मग त्या पिंडस्थेचं ध्यानोदक केल्याने, उपासना केल्याने, चिंतन केल्याने विषयाची प्राप्ती म्हणजे त्या पिंडस्था कुठल्या देवतेची आहे त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थेमध्ये आपण पावन होतो. जशी ब्रह्मांडस्था आहे तशीच पिंडस्था असते. आकार किंवा त्याची मूर्ती वगैरे सगळं सेम असतं, डुप्लिकेट एकदम. मग त्या पिंडस्था सगळ्या आपल्याकडे आहेत. ज्या देवतेची विद्या होते त्याच देवतेची पिंडस्था प्रकाशते आपल्याला.
आणि त्या पिंडस्थेचं ध्यान केल्यानंतर त्या देवतेच्या फळामध्ये तो जीव पावन होतो. ब्रह्मांडस्थेमध्ये देवतेच्या फळाची प्राप्ती तिच्या ब्रह्मांडस्था मूर्तीमध्ये त्या जीवाला पावन केल्या जातं. आता इथून सगळे वचन असेच आहेत. विषय वेधे विषयाची प्राप्ती. विषय म्हणजे चौस्थानीच्या देवतेच्या पिंडस्थेच्या वेधे, विषय वेधे म्हणजे त्यांच्या ठिकाणी वेधल्याने विषयाची प्राप्ती म्हणजे चौस्थानीच्या देवतेच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती. म्हणजे पृथक पृथक त्याच्यामध्ये घ्यायचं. आता पुढे येतं इंद्रिय वेधे नाही, अंतकरण वेधे. विषय लक्षात घ्या. विषय, इंद्रिय, अंतकरण. इंद्रियाला जे आवडलं ते पहिले अंतकरणाला पण ठसवावं लागतं, म्हणून अंतकरण मध्ये आहे. अंतकरण वेधे अंतकरणाची प्राप्ती म्हणजे अष्टभैरवाच्या पिंडस्थेच्या आवडी ध्याने करून अष्टभैरवाच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती. त्याच्यानंतर पुढे देह वेधे विदेह वेधे विदेहाची प्राप्ती. अशा प्रकारे विद्या मार्ग या प्रकरणामध्ये आपली ही 21 वचनं झालेली आहेत. आणि शेवटचं वचन परमेश्वराच्या विद्येच्या संदर्भातलं आहे. केवळ वेधे कैवल्याची प्राप्ती. आता केवळ वेधे म्हणजे केवळ जो परमेश्वर तयासी आपण वेधलो, म्हणजे परमेश्वराच्या जे स्वरूप आहे ते इथे आहे आणि इथे सगळ्याच देवतांचं, प्रपंचाचं, जीवाचं स्वरूप इथे आहे. परंतु आपल्याला वेधायचं कशाला आहे? केवळ ईश्वर स्वरूपाकडेच आपण वेधल्या गेलो पाहिजे, देवाकडे वेधल्या गेलो पाहिजे. केवळ वेधे कैवल्याची प्राप्ती म्हणजे केवळ ईश्वर स्वरूपाला जर का तुम्ही वेधलात तर केवळ ईश्वर स्वरूपाची प्राप्ती आपल्याला होईल, असं या विद्यामार्गामध्ये सांगितले. एकूण विद्यामार्गाची 22 वचनं या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. आणि यामध्ये पहिल्या 5 वचनांमध्ये आपल्याला एकूण किती विद्या आहेत ते विद्यांची संख्या सांगितली. पुढच्या 5 वचनांमध्ये आपल्याला या विद्या कोणाच्या आहेत ते सांगितलेलं आहे. पुढच्या 6 वचनांमध्ये या विद्येचा संचार कशाद्वारे केला जातो हे सांगितलं. आणि त्याच्या पुढच्या 6 वचनांमध्ये त्या विद्येचा संचार झाल्यानंतर काय होतं हे त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी उत्तरार्ध 516 क्रमांकाची विळा या ठिकाणी बघितलेली आहे. दृढपूर्वक महात्म्य उपहासू आणि त्या संदर्भामध्ये प्रकरण वशाचं विद्यामार्ग जे काही प्रकरण आमच्या स्वामींनी या लीळेमध्ये सांगितलं त्या प्रकरणाचं या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.